नंदुरबार जिल्ह्यातील धोकादायक शिक्षण प्रवासाची कहाणी. मालियांबा गावातील विद्यार्थ्यांसाठी जीवघेणा पूल. नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील मालियांबा गावात शिक्षण घेण्याचा निर्धार हा विद्यार्थ्यांना अक्षरशः जीव धोक्यात घालून पूर्ण करावा लागत आहे. गावातून वाहणाऱ्या वरखेडी नदीवर अजूनही पक्का पूल नाही. परिणामी गावकऱ्यांनी बांबू आणि दोरीच्या सहाय्याने झुलता पूल तयार केला आहे. विद्यार्थ्यांचा रोजचा संघर्ष. शाळा गाठण्यासाठी लहान मुलांना आणि विद्यार्थ्यांना रोज या अस्थिर आणि धोकादायक झुलत्या पुलावरून प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात तर या नदीला पूर येतो आणि परिस्थिती अधिकच बिकट होते. नदीचे पाणी वाढल्यास शाळा गाठणे अशक्य होते. बांबूचा पूल केवळ तात्पुरता उपाय. हा पूल तात्पुरता आणि अपुऱ्या साधनांतून उभारलेला असल्याने तो कधीही कोसळू शकतो. शासनाकडून अद्याप या ठिकाणी पक्क्या पुलासाठी कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. स्थानिकांची मागणी. मालियांबा ग्रामस्थ आणि पालकांनी शासनाकडे तातडीने पक्का पूल उभारण्याची मागणी केली आहे. शिक्षणाचा अधिकार फक्त घोषणांमध्ये न राहता अंमलात यावा, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. शासन आणि प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे, कारण ही फक्त शिक्षणाची नाही, तर विद्यार्थ्यांच्या जीवाची लढाई आहे.